नमस्कार, मी जयश्रीच रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एकदम सिंपल अशी रेसिपी करणार आहोत। आज आपण बनवणार आहोत दह्यापासून कढी। खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण ही कढी तयार करणार आहोत। तुम्हाला ही जर कढीची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि ज्यांना कढी आवडते त्यांनी अशा पद्धतीने एकदा कढी करून पहा, तुम्हाला देखील ही पद्धत खूप आवडेल। सर्वात अगोदर आपण साहित्य पाहूयात। तर येथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। घरी तयार केलेलाच येथे मी दही वापरलेला आहे। वजनाने 300 ग्रॅम आहे आणि कढी तयार करण्यासाठी थोडंसं आंबट दही वापरायचं, म्हणजेच कढीची टेस्ट खूप छान लागते। 2 चमचे बेसन पीठ घेतलेला आहे। 1 चमचा मोहरी घेतलेली आहे। 1 चमचा जिरी आपल्याला लागणार आहे। पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे। चवीनुसार मीठ लागणार आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी येथे ठेचून घेतलेल्या आहेत। 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी येथे ठेचून घेतलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला तेल देखील लागणार आहे। तर सर्वात प्रथम आपण दह्याचे मिश्रण तयार करून घेणार आहोत। तर यासाठी आपल्याला हे दही व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे। यामधील सर्व गाठी आपल्याला नाहीशा करून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित पद्धतीने जर दही हलवून घेतलं तर कढी खूप छान बनते, कारण की दह्यामध्ये जर खूप जास्त गाठी असतील तर कढी व्यवस्थितपणे बनत नाही। यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पिठाचा वापर खूप जास्त करायचा नाही, कारण की जास्त प्रमाणात बेसन पीठ वापरलं तर आपल्याला ज्या पद्धतीची कढी हवी आहे त्या पद्धतीची तिची टेस्ट येत नाही। तर इथे पाहू शकता बेसन पीठ मी दह्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घालून पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे। कोणत्याही प्रकारची गुठळी आपल्याला यामध्ये शिल्लक ठेवायची नाही। तर येथे तुम्हाला या दह्याच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी मी दाखवते, पाहू शकता। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचं हे दह्याचं मिश्रण मी येथे तयार करून घेतलेलं आहे। तर आता आपण याला फोडणी देणार आहोत। तर सर्वात स्टार्टिंगला एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली गेली की 1 चमचा जिरी घालायची आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत, ते आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत। लसूण बारीक चिरून वापरण्याऐवजी अशा पद्धतीने ठेचून घेतला तर कढीमध्ये त्याची टेस्ट खूप छान लागते। तर लसूण सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे। लसूण अगदी व्यवस्थितपणे परतून घेणे खूप गरजेचे आहे। कढीची जर फोडणी व्यवस्थित असेल तर त्याची टेस्ट कढीमध्ये खूप छान उतरते। या मी 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि सोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने देखील घातलेली आहेत। कढीपत्त्याची पाने देखील आपल्याला तेलामध्ये 1 मिनिट व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहेत। कढीपत्त्याची पाने एकदम छान परतली गेली की यामध्ये मी पाव चमचा हिंग घालणार आहे। हिंग देखील आपण तेलामध्ये अर्धा ते 1 सेकंदासाठी व्यवस्थितपणे परतवून घेणार आहोत। सर्वात शेवटी आपण यामध्ये हळद घालणार आहोत। हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर आपण लगेचच यामध्ये दह्याचं मिश्रण ओतणार आहोत, कारण की हळद जर जळाली तर कढीचा रंग बदलतो आणि टेस्ट देखील बदलते। तर यामध्ये मी दह्याचं मिश्रण ओतलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही कढी व्यवस्थितपणे उकळून घ्यायची आहे। त्या अगोदर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि कढी करताना सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे कढी आपल्याला अशा पद्धतीने सतत ढवळत राहायची आहे, कारण की कढी अशा पद्धतीने सतत ढवळत राहिली म्हणजे कढी फुटत नाही। आणि जसजशी कढीला उकळी यायला सुरुवात होते तर यावरती अशा पद्धतीने फेस जमायला सुरुवात होते। तर पळीच्या साहाय्याने कंटिन्युअसली अशा पद्धतीने आपल्याला कढी हलवत राहायची आहे आणि यावरती जमा झालेला फेस पुन्हा एकदा आपल्याला कढीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने कढी कंटिन्युअसली ढवळत राहिल्यामुळे कढी एकदम छान घट्टसर बनते, ती बिलकुल फुटत नाही आणि मेन म्हणजे खूप टेस्टी बनते। तर अशाच पद्धतीने साधारणतः 5 ते 7 मिनिटे इथे मी उकळून घेणार आहे। सर्वात शेवटी यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे
आणि पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटांसाठी ही कढी आपण व्यवस्थितपणे येथे उकळून घेणार आहोत। सेम तीच प्रोसेस आपल्याला कंटिन्युअसली रिपीट करायची आहे। कढी आपल्याला सतत ढवळत राहायची आहे, म्हणजेच तिची कन्सिस्टन्सी एकदम छान येते। तर पाहू शकता येथे कढी आपली तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने तयार केलेली कढी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता। आणि सर्वात मेन म्हणजे कढी आणि भाताचं कॉम्बिनेशन तर खूप छान आहे। भातासोबत तर अशा पद्धतीने तयार केलेली कढी खूप छान लागते। अशा पद्धतीने एकदा तुम्ही कढी तयार करून पहा। आणि आजची ही कढीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।